हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर आज 1 वाजलेले आहेत मला व्हिडिओ शूट घ्यायला. तर दररोज कोण ना कोण असतं घरामध्ये, तर मला व्हिडिओ शूट घेता येत नाही कारण की सगळ्यांनाच आवडत नाही कॅमेराच्या समोर यायला. तर आज म्हटलं मम्मी बाहेर गेली आणि आज मी तुमच्यासोबत नवीन रेसिपी शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून सपोर्ट करा मला प्लीज सगळ्यांनी. आणि बाबू तर आंघोळ करून झोपलाय बाबू. आणि त्यानंतर मायरा इथं ड्रॉइंग करत होती. बघा किती पसारा केले, ड्रॉइंग वगैरे करत होती. आणि तिने टायगर घेतला होता खेळायला. हा तिचा फेवरेट टायगर आहे. ती लहान म्हणजे छोटी होती तेव्हापासूनचा हा तिचा टायगर आहे आणि ती ह्याच्यासोबत खेळत होती. कसला भारी आहे बघा, मला पण खूप आवडतो. ह्याच्यासोबत ती खेळत होती. त्याच्यानंतर ती गेली बाहेर आता खेळायला. आजी बसली बाहेर तिच्यावरती लक्ष द्यायला. आणि आता आपण जाऊया किचनमध्ये. सगळ्यांचा फेवरेट किचन असतो, तर सगळ्यात लेडीज लोकांना किचन खूप. तर मी इकडे बटाटे बॉईल करायला घेतलेले आहेत आणि आता मी थोडंसं काम पण करणार आहे, ते पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर चला. जी गोष्ट व्हायला नाही पाहिजे आयुष्यात ती हमेशा माझ्या आयुष्यात होतच असते. तर काय झालं तुम्हाला सांगते. तर माझ्या फोनमधलं स्टोरेज फुल झालं, तर मला व्हिडिओ काय शूट करता येत नव्हता. तर मी काय केलं, मम्मीचा मोबाईल घेतला आणि जरा थोडासा जुगाड केला आणि मम्मीच्या मोबाईलमध्ये मी व्हिडिओ शूट केले. तर तुम्हाला समजलंच असेल कॅमेऱ्याची क्वालिटी थोडीशी कमी आहे. तर चला असू द्या. तर त्यानंतर मायराचं खिमटी बनवायची होती, त्यामुळे मी थोडेसे तांदूळ काढून घेतले. मग थोडंसं टोपामध्ये तांदूळ काढून घेतले आणि ते चांगले असे स्वच्छ पाण्याने धुतले, 1-2 पाण्याने धुतले. त्यानंतर मी मायराकडे थोडंसं लक्ष देत काम करत होते, कारण की ती खूप मस्ती करते. आणि बाळाला पण टाकलं होतं झोळीमध्ये. आणि त्यानंतर मी चांगले असे तांदूळ धुतले आणि आजीकडे सुकायला देणार होते. तेवढ्यात आला बाजूवाली काकींचा कॉल मम्मीसाठी. तर मम्मी गेली होती कामाला. त्यानंतर मला दूध पण गरम करायचं होतं. तर मी आज थोडीफार कामं मला होती घरामध्ये बसून, तेवढी कामं करायची होती आणि त्यानंतर छान छान रेसिपी पण करायची होती. तर त्यानंतर बाळ उठण्याचा आवाज आला. त्यानंतर मी झोळी हलवायला गेले, कारण की तो हलत होता, झोळीमध्ये आवाज येत होता. त्यानंतर हे तांदूळ मी आजीला सुकवण्यासाठी वरती देऊन आले. त्यानंतर तो उठलाच बघा कसा टुकू बघतोय. तर त्याला मी कपडे वगैरे घातली नव्हती आणि मेकअप पण केला नव्हता. मी त्याला बाळूत्यात गुंडाळलं होतं, कारण की त्याला खूप झोप लागली होती आंघोळ केल्या आणि मला तुम्ही सांगा की तुमची पण मुलं आंघोळ केल्या अशी छान अशी झोपतात का? तर विहान छान झोपतो. आणि त्यानंतर तो काय का नसंच झाला. मग मी त्याला थोडंसं खेळवलं, थापटलं वगैरे, थोडीशी गाणी अंगाई वगैरे बोलली. त्यानंतर तो परत झोपला. त्यानंतर मी टाकले बटाटे बॉईल करायला. तर बघा बॉईल झालेत बटाटे. त्यानंतर मी दूध तापवण्यासाठी टोप काढला आणि टोप काढल्यानंतर तो असा छान असा खळाखळा धुतला. आणि धुतल्यानंतर दुधाची पिशवी आणली. आणि तोपर्यंत मायरा आली. मायराला पाहिजे होता खाऊ. तर खाऊसाठी मी तर बाहेर जाऊ नव्हती शकत दुकानामध्ये, पण मी कोणाला तरी सांगेन असं विचार केला होता तिच्यासाठी काहीतरी चिप्स वगैरे आणण्यासाठी. ती तर काही खात नाही, नुसतंच मागवते की मला पाहिजे खायला वगैरे, तिचं असं चाललेलं असतं. पण तिला काय खायचं नसतं, तिला फक्त लॉलीपॉप आवडतात खायला. पण ती काय ऐकतच नव्हती, मला पाहिजे 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 अशी रट लावून बसली होती मला. तर मी दूध गरम करायला टाकलं. तर मी दूध ओतल्यानंतर थोडंसं पिशवीमध्ये पाणी टाकलं आणि ते खंगळलं आणि पाणी परत रिटर्न ह्याच्यामध्ये टाकलं, कारण की मग दूध गरम होताना खाली दूध लागत नाही थोडंसं पाणी टाकल्यानंतर. तर त्यानंतर परत बाळ उठल्यासारखा आवाज आला. त्यानंतर त्याच्यापाशी कोणच नव्हतं. तर मला परत हे दूध ठेवून परत मला त्याच्यापाशी जायचं होतं, कारण की मला भीती वाटते नाही का, जर मी त्याच्यापाशी कोण नसल्यानंतर तो खूप ओरडतो. तर चला मी दाखवते तुम्हाला तो उठला आहे का नाही परत. तर परत तो उठला होता बोका. तर मला बघत होता, तो टुकू बघत होता. तर खरंच
कुठले पण छोटी मुलं झोपेतून उठतात ना तेव्हा त्यांची स्माईल खूप भारी वाटते. आणि त्याच्यानंतर चला मग मी ना थोडंसं गाजर खिसून घेते. त्याला बघतच आता काम करायचं होतं कारण की तो उठला होता. तर छोटंसं गाजर असं खिचून घेतलं आणि त्यानंतर मग मायराचं दुपारचं दूध चपाती खाते दुपारी. तर म्हटलं ती दूध चपाती गरम गरम दुधामध्ये भिजून ठेवावी. तर ती ठेवली. त्याच्यानंतर मग एक कढई घेतली आणि त्याच्यामध्ये तेल टाकून ठेवलं. त्यानंतर एका मिक्सर बाउलमध्ये वाटाणे घेतले आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. त्यानंतर ते एकदा फिरून घेतलं आबडधोबड आणि त्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकलं. त्यानंतर जिरे टाकले आणि जिरे चांगले तडतडून दिले आणि त्याच्यानंतर मग मी टाकलं चिली फ्लेक्स आणि तीळ टाकून घेतले आणि छान असे लाल होऊन दिले. त्याच्यानंतर मी ऑरेगॅनो टाकलं आणि ते पण छान असं भाजून घेतलं. मग ते पण छान असं परतून झाल्यानंतर त्याच्यात टाकायचं होतं पाणी. तर पाणी आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं, जेवढं बनवायचं तेवढंच पाणी टाकलं. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि बघा मी त्यानंतर हे टाकलं, जो वाटाणा बारीक केला होता ते टाकून घेतलं आणि ते टाकून हलवून घेतलं. त्यानंतर मी रवा टाकलेला आहे जेवढा पाहिजे तेवढा आणि रवा टाकून मी छान असं हलवून घेतलेला आहे. आणि बघा तुम्ही किती मस्त असा सुगंध येतो आहे. तर ही रेसिपी का बनवायची होती मला, कारण की पप्पांना माझ्या हातची रेसिपी खायची होती नाही का कुठली तरी. तर म्हटले छान असं कुठली तरी रेसिपी बनवा पप्पांसाठी. त्यानंतर मी थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकलं आणि कोथिंबीर पण टाकून घेतली छान अशी, कारण की मला खूप आवडते. तुम्हाला पाहिजे तेवढे व्हेजिटेबल्स तुम्ही टाकू शकता. आणि त्यानंतर मी छान असे पटापटानं बटाटे सोलून घेतले. तर हर एक रेसिपीमध्ये बटाटा मेन इंग्रेडियंट्स असतो. 2 अशी बटाटी सोलून घेतली आणि त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये बटाटी स्मॅश करून थोडंसं चीज पण ग्रेट करून टाकलं. तर तुम्ही बघू शकताय मी किती चीज घेतलेलं आहे. तर तेवढ्यात मम्मी आली होती कामावरनं. तर मम्मी बघत होती मी काय बनवते. नाही तर मी किचनमध्ये कधीच उभा नसते. आणि त्याच्यानंतर मला खूप लागली होती भूक. माझ्या जेवणाचा टाईम झाला होता. त्यानंतर मी छान असं मळून घेतलं जेवण झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय कसा गोळा झालेला. आणि त्यानंतर मी छान असे कुठल्या पण शेपचे तुम्ही बनवू शकता कटलेट्स. तर मी ते छान असे कटलेट्स बनवले. थोडेसे शेप दिल्यानंतर तांदळाच्या पिठामध्ये डिप केलं आणि त्यानंतर मी फ्राईड केले. तर छान क्रिस्पी असे छान झाले होते. पप्पांना खूप आवडले. पप्पांनी खाल्ले आणि पप्पा बाहेर गेले. तर त्यांचा काय मला रिव्ह्यू घेता आला नाही. पण मी तुम्हाला सांगते खूप क्रिस्पी झाले होते आणि छान पण झाले होते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.